सत्तू अशी गंमत करीस तू, तरीच ही सोंग तू अनाथ करीस. सत्तू मोठं लबाड आणि गोड मूल तू. पण आम्ही चालिलो शाल्व सीमेसीन मुक्कामी. चल भेटी पोरासीन उरावरी एकदा, मगे आम्ही निघीत सरी सरी. चला. ना ना मायो, घर सोडीसन जाईत तर कोणी. पातीने लाकडं तोडी तेव्हा हाताशी जखम होई, त्याही तो हात तोडीस ना मायो. तू जखमेसी पाला बांधीत, हाताचे फुंकर घालीत, पण हात ना तोडीत. घर सोडीत म्हणजे हात तोडीत. त्या कुठल्या भिंतीया राग्या रानावरी का काढीत तू. खरी खरी. रम्मी असतीत त्या भिंतीकडे बघिसन. हे लिंगोबा रान असतीत ते घास देई. आपण एकीने राही तर ती भिंत काय करी. पण घर ना सोडी मायो. घर सोडून तुझा जीव राही. इथला वारा, इथला झरा, इथला झाडा पानाही वास सोडून मी तर मान टाकीत जांबू कंदून असीत तर. पाहित आता आपलं ना, आता ह्या लेकरांचं राज्य आलं. हा सत्तू आपला राजा. या पोरा जे कळीत ते आपणाच नाही कळीत. सुपली मायो थांबा थे. घर सोडीसीन ना जा. आगे सुपली मायो चारो सीमेसीन रान ना. उदास आणि भकास सर ते जीण ना. ऐक सत्यवाना, त्याशी माया असेल तिथं काय कोरड सर. सत्तू तू या बोलीसन थांबीत. आता बघित तू सगळं नीट करीतो की पुन्हा आम डोकं आपटत भिंतीवेरी. चला. भिंत आता ना सोडीत त्या भिंतीसी. पाडूनच टाकीतो आणि ज्याई बांधली त्याला शिक्षाही करीतो. प्रणाम राजमाता. आज सावित्रीताईंच्या जन्मदिवसानिमित्त कुठली पक्वानं करायची आहेत. आचार्यांना काय सूचना द्यायच्या देवी. आजच्या या विशेष दिवशी आपलं मार्गदर्शन लाभलं तर.
क्षमा क्षमा राजमाता, पण असा किती काळ असा आपण राग इतरांवर काढणार? आपले सगळे प्रयत्न वाया गेलेत. आता वेगळा विचार करायला हवा. आपण तिला अरण्यात सोडली, पण सापडल्यानंतर प्रतिज्ञेप्रमाणे महाराजांनी 9 वर्ष क्षणभरही तिला आपल्या डोळ्यासमोरून दूर केलं नाही. उलट सावित्री आणि महाराज यांच्यातलं नातं अधिकाधिक घट्टच होत चाललंय. दक्ष सेनेला आणून सुद्धा मामा, मामा हे काय करतोय? तू स्वतःलाच वाटतं मारून घेतलंस आणि बघ किती दुखतंय. थांब हा, मी निर्मला मावशीला सांगते तुला लोणी हळद लावायला. तू रडू नको हा, आपण लावूया औषध. पण तू हे असं का करत होता? मी गेल्यावर परत नाही ना करणार? हे सगळं माझ्या अगं, आज तुझा जन्मदिवस आहे ना, विसरला होता तो. मी आठवण करून दिली तर वाईट वाटलं त्याला. तुला बक्षीस नाही दिलं ना त्याने, म्हणून स्वतःलाच शिक्षा करून घेतोय तुझा मामा. असं कसं रे तू मामा? मला नाही बक्षीस दिलंस तरी चालेल, मी रागवणार नाही. पण तू मिठाई नाही खाल्लीस तर रागवीन हा. हा ना, मिठाई खा. आई, आशीर्वाद नाही दिलास तू? देते ना. तुझ्या मनीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. म्हणजे म्हणजे मला रानात जायला मिळणार, धबधबा पाहायला? खरंच? अर्थातच. म्हणजे काय, आम्ही स्वतः बोलू महाराजांशी. चल आपण आत्ता जाऊ आणि महाराजांशी बोलू आणि त्यांच्याकडे हट्टच कर. त्यांना म्हणावं आज माझा जन्मदिवस आहे, आज काहीही करून मला रानातला धबधबा बघायचाच आहे. हो हो, पण त्याआधी मी राजमातांना भेटून येते, मग जाऊ आपण लगेच. चालेल. पण गोड आहे सावित्री. हो, मग तुलाही पाठवू का तिच्या सोबत रानात कायमचं? या चापकाच्या फटक्यांनी पोट नाही भरलं तुझं? प्रणाम राजमाता. तुम्ही माझ्याशी कधीच बोलत नाही, पण मला ना तुम्ही खूप आवडता. म्हणजे ना तुम्ही राजसभेत येताना डौलदार चालत, ते मला फार आवडतं. किती दिवसापासून ना मला सांगायचं होतं हे तुम्हाला, पण तुम्ही बोलतच नाही ना माझ्याशी. पण आज बोलाल ना? आज माझा जन्मदिवस आहे. मिठाई आणली आहे मी तुमच्यासाठी. मिठाई खा आणि माझ्याशी कट्टी सोडून गट्टी करा. अगं सावित्री, अगं जसा आज तुझा जन्मदिन आहे तसंच तुझ्या मातेचा मृत्यूदिनही आहे.
स्वर्गवासी महाराणींची आठवण म्हणून राजमाता प्रतिवर्षी ह्या दिवशी काळी वस्त्रे घालून आणि मौन व्रत धारण करून राहतात. म्हणूनच तर तुझ्याशी बोलत नाही आहेत ते आज. असू दे असू दे, आजी ही एका प्रकारे आईच असते. सांग बाळा, आजीला मिठाई दिलीस का? नाही नमस्कार केलास का? नाही. आवर लवकर, आपल्याला धबधबा बघायला जायचंय ना. हो. चल चल. काय ताता, आता मला दिसणार कसं? ग, तुला चकित करायचंय ना. बगीच्यात गेल्यानंतर उघडणार डोळे. हो बरं बरं, बघूया हा ताता. दिसत नसूनही मी बगीच्यापर्यंत जाते का? बघू ना. तू हा विचार असीन, मांजरी सारखा पाऊल न वाजविता रस्सी उचलू येईल. काय विचार काय असीन? कुठे घेऊन चालेलास तू रस्सी? नाना, कुठे चाललो? मी तर आयोसी नेऊन देत रस्सी. ताक घुसळणीस. ताक घुसळणीस? ही रस्सी मला सांगितलं तातो असेल मी तुझा. ही रस्सी ना ताक घुसळणीची. खरं सांगितो. ए सतो, सांभाळी सांभाळी. काय प्रताप करीस सांगता नाही येईल. तू माझ्याहून खूप उंच लागे आयो. अरे मोठी ना तुझ्या सीन, मग असणार उंच. तू मोठा होईल तेव्हा माझ्याहून उंच होईल. त्या भिंतीशी उंच. आता भिंत कुठून आली आहे? अगे ती फार म्हणजे फार उंच असेल असं सांगितलं तो. हो बाई, नुसती उंच ना, कडक पहारा असेल तेत ना. तिकडून कुणी अथे येत ना, इकडून कुणी तेच जात. पण का असं का? काय जाण, त्या राजा इच्छा असीन त्या मनी का त्या राज्यातलं कोणी अथे येऊ ना. म्हणजे त्या राज्यासीन का आकाशी तारे राहतात, माणसं ना. काहीतरी तुझं. आयो ते आपल्याकडे सोन्या पैंजणच आहेत ना? हो, त्या काय? अगे तू नेहमी म्हणीस ते पैंजण आकाशीय तारखेच्या पायाची गळून पडिले. ती तारका या रानावेरून त्या भिंती पल्ल्याच्या राज्यात तर गेलीच असेल ना? हो, कशाच विचारीस तू इतकं? म्हणजे अगे म्हणजे आता मी मोठा झालो ना, तर मग माहिती असलं पाहिजे मला राना सारं. लिंगोबाच्या डोहाकडून ती दगडाई रांग अशी तो रस्ता जाईत का त्या भिंतीकडे? अरे हो, मोठा कठीण तो रास्ता. आणि मागे 8-9 वर्षात कुणी गेलं ना बघ तिकडे.
या करवंद्या जांभळ्या तो गेला जीवासी मुकला ना माय बाण ताणून सैनिक असीच सीमेपल्याड वाईट ती भिंत माणसास एकमेकांपासून तोडीत आता पाडीतच मी ती भिंत भया हे चालील असी डोक्यात तमड तोडी सण ठेवीत मी तू आपलं रान सोडून कुठे ना जात ध्यानी धरीस नाना लेकरा तिथं जाणार आहे भिंती हा विचार सुद्धा येऊ ना तुये मनी जीवाई खेळ रे तो आधी सांगी मला ना जाणार भिंतीशी म्हणून सांगी सांगी ना तरी अंगणात झाडाशी बांधून घालीत मी किती भियो तुझे मनी आयो मी तुले आणि तातुला सांगे बाहेर जातो का तू कशा चिंता करते ते खरी पण पुन्हा सांगी ना जाई तो भिंतीशी ना 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 गुणी माझा लेकरू आलो आपण धबधब्यापाशी हो आता डोळे उघडायचे. इतक्यात आलो पण आलो. किती छान अगदी त्या चित्रातल्या सारखाच आहे. मला खूप आवडला. मला धबधबा मिळाला. हे बघ तुझ्या तातांनी वचन पूर्ण केलं की नाही. हो आता मनसोक्त खेळ. हो हो मला धबधबा मिळाला. हा धबधबा तर खोटा आहे. यात काय गंमत. खरा धबधबा तर किती मोठा असतो. चुप. तुला कोणी सांगितलं मध्ये मध्ये बोलायला. तू जा आपलं काम कर. नाही बोलू दे तिला. तू बोल ग. अगं खरा धबधबा की नाही तिकडे लांब राहण्यात आहे. पार भिंतीच्या पलीकडे. इतका छान आहे तो धबधबा की त्याच्यावरून डोळे चालत नाही. असं नुसतं पाणी धो धो धो. ताता काय सौ. हे काय रे ताता. म्हणजे हा छान आहे पण हा काही खरा धबधबा नाही हो ना. अगं साऊ. नाही मला भिंती पलीकडचा रानातला धबधबा पाहायचाय. चला ना जाऊया. हे बघ साऊ आज तुझा जन्मदिन आहे म्हणून आम्ही तुला आज ओरडणार नाही. पण एवढं मात्र नक्की की या भिंतीच्या पलीकडे जाण्याचा विषय पुन्हा काढायचा नाही. आम्हाला न सांगता कुठेही जायचं नाही. या राजवाड्याच्या बाहेर पाऊलही टाकायचं नाही. समजलं का बाळा. इथे धबधब्यातच खेळायचं.